गर्ल्स, वर्ग 10वा इतिहास प्रकरण पहिले याआधी आपण पाहिलं आहे. मागच्या तासिकेला आपण जर्मनीमधील गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली 1737 मध्ये आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ इतरही विद्यापीठांनी इतिहास लेखनासाठी महत्त्व द्यायला सुरुवात केली. इथपर्यंत आलो होतो. यानंतर पुढे आहे महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांनी हातभार लावलेला आहे. त्यातला पहिला विचारवंत आपण पाहणार आहोत, रेने देकार्त. याचा कार्यकाल आहे 1596 ते 1650. रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ आहे आणि तो तत्कालीन इतिहास लेखकांच्या अग्रभागी मानला जातो. त्याचं काय म्हणणं आहे, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा स्वीकार कदापि करू नये, त्या घटनेचा किंवा गोष्टीचा. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या, कुठलाच संशय त्याच्यामध्ये राहत नाही, जोपर्यंत निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, असं रेने देकार्त या तत्वज्ञाचं म्हणणं आहे. पुढे आहे व्हॉल्टेअर. या व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलेलं आहे. त्याचा कार्यकाल आहे 1694 ते 1778. हा फ्रेंच तत्वज्ञ आहे. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, उत्पादनाची साधनं, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, असा विचार त्याने पुढे मांडला आहे. आणि त्या विचाराला सर्वच विचारवंतांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि म्हणूनच या व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलेला आहे. तो काय म्हणतोय, इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. सर्वांगीण विचार मानवी जीवनाचा इतिहास लेखन करताना, आणि म्हणूनच त्याला इतिहास लेखनाचा जनक म्हटलेला आहे. पुढे आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. 1770 ते 1831 हा जर्मन तत्वज्ञ आहे. या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडल्या गेलं पाहिजे. इतिहासाची मांडणी वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. त्याला वेळोवेळी जे पुरावे मिळतील त्या पुराव्यानुसार इतिहासाची मांडणी बदलत जाते, असे प्रतिपादन या हेगेलने केलेले आहे. त्यानंतर जाणून घेऊया, हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. आता उदाहरणार्थ काय आहे, खरं खोटं, खरं आहे की खोटं आहे, चांगलं आहे की वाईट आहे, अशा दोन प्रकारे त्याची विभागणी करायची. या पद्धतीला द्वंद्ववाद असं म्हणतात. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर, चर्चेनंतर त्या दोहोंचा सार ज्यात समावलेला आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. असं द्वंद्ववाद हा या हेगेलने मांडलेला आहे. लिओपोल्ड व्हॉन रॉन्के 1795 ते 1886 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड याच्या विचाराचा प्रभाव दिसून येतो. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत कशी असावी असे सांगितले आहे. मूळ दस्तऐवजांच्या आधारे
प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर त्याने भर दिला. मूळ दस्तऐवज. तसेच सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे या मूळ दस्तऐवजानुसार. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली आहे. इतिहास लेखन करत असताना तुम्ही कल्पना करताय, त्या कल्पनेच्या आधारे लेखन करताय, त्याला त्याने नकार दिलेला आहे, त्यावर त्याने टीका केलेली आहे. त्यानंतरचा विचारवंत आहे कार्ल मार्क्स. अतिशय महत्वाचा विचारवंत. कार्ल मार्क्स 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडून आलेला आहे आणि वैचारिक प्रणाली अस्तित्वात आलेली आहे. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. अमूर्त कल्पना नाही, जिवंत माणसांचा इतिहास. माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो. पहा काय म्हणतोय कार्ल मार्क्स. माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. सगळ्यांना सारखी साधनं उत्पादनाची किंवा त्यांच्या भौतिक सुविधा ह्या मिळत नसतात. त्यातूनच समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा प्रकारे वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. म्हणजे ज्या वर्गाची मालकीची साधनं आहेत उत्पादनाची, तो इतर वर्ग जो कामकरी वर्ग आहे त्याचं शोषण करतो, असं या ठिकाणी कार्ल मार्क्सला म्हणायचं आहे. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. त्यानंतरचा विचारवंत आहे ॲलन्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲलन्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲलन्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्वाचे मानले जाऊ लागले. पहा किती बारीक गोष्टींचा अभ्यास पुढे आणलाय. ॲलन्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जातं. त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. फ्रेंच विदुषी, त्या काळात विदुषी उत्तम देशभक्ती, समाजसेविका, देशसेवा करणाऱ्यांना विदुषी म्हणून सन्मानित केलं जात असे. या सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. पुरुष प्रधान इतिहास लेखन होतं आणि त्यामुळे स्त्रियांचा कुठे भाग त्याच्यामध्ये, स्त्रियांचा इतिहास कुठे आहे त्याच्यामध्ये. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य काय आहे याचाही इतिहास मांडला गेला पाहिजे. या सगळ्या पैलूंचा विचार करून स्त्रीवादी इतिहास लेखन केलं गेलं पाहिजे असं सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने आपले विचार मांडले. 1990 नंतर आत्ताची गोष्ट आहे, स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. त्यानंतरचा विचारवंत आहे
मायकेल फुको. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं मायकेल फुको म्हणतो. त्याचा काळ आहे 1926 ते 1984. मायकेल फुकोच्या मते फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला आहे. स्थित्यंतर काय काय बदल होत गेली आहे त्याच्यावर जास्त भर या फुकोने दिलेला आहे. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलंय. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, माणसाची मनाची विकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार मांडलेला आहे की पूर्वीच्या काळी मनोविकृती काय असेल, त्याचं वर्णन काय आहे, वैद्यकशास्त्र काय आहे, कुठला औषधांचा वापर केला जात असेल, तुरुंग व्यवस्था त्या काळात कशी असायची, या दृष्टिकोनातून इतिहासाचा विचार केला गेला पाहिजे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीत कला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. या सगळ्या गोष्टींचा मी आता ज्या वाचल्या आहेत, साहित्य आहे, स्थापत्य आहे, शिल्पकला, चित्रकला, संगीत कला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन या सगळ्या गोष्टींचा इतिहास आपल्या समोर मांडता येईल, अनेक उदाहरण देऊन मांडता येईल, पण या ठिकाणी वेळेचं बंधन आहे आणि हे प्रकरण आपलं या ठिकाणी मी संपवतो आहे. पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला होमवर्क दिलं जाईल त्यानंतर आपण दुसरं प्रकरण सुरू करणार आहोत. धन्यवाद.